म्हणलं देवठणला जर 10 मिनिटं थांबून तिकडे आलो. कलेक्टर साहेब. साहेब नमस्कार. अजित पाटील बोलतोय, राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस. साहेब आम्ही जानकर साहेबांच्या वतीने इथं पालम तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांची पूर्णा तालुक्यातील लिमला सरकर म्हणून आहे आणि कमलापूर गाव आहे. ह्या गावामध्ये आलो. ह्या शेतकऱ्यांची काय अवस्था झालेली आहे, इथं आम्ही आता शेतावरती आहे. इथे पंचनामे 20%च्या वरती करायचे नाहीत असे तहसीलदारांचं मत आहे. कृषी अधिकारी फोन उचलत नाहीत. आता अशी अवस्था आहे की सोयाबीनचं सगळं हिरवं दिसतंय साहेब, पण पाणी थांबल्यामुळं शेंगा पूर्ण जळून गेलेले आहेत. ह्याला म्हणजे पीकच राहिलेलं नाहीये. मग आमची भूमिका आहे की सरसकट हे जे पंचनामे करा, फक्त 20%च्या 8 वगैरे अशी काही नको, की जे नुकसान झालंय म्हणजे ते वास्तव थोडंसं चेक करून खऱ्या अर्थानं जे गरजेचे आहेत ते पंचनामे व्हावेत. आणि हिरवं दिसतंय साहेब, पण ह्याला शेंगाच राहिलेली नाही, पीकच राहिलेलं नाही. हो सर. येस सर. काय झालं, शेंगा पूर्ण कुणी जरी आलं फक्त रान रस्त्यावरून बघितलं तर हिरवं दिसतंय, परंतु जेव्हा त्याला शेंगा पाहिल्या जातील त्यावेळेला त्या जळलेल्या आहेत आणि एकही बी त्या शेंगेला नाही आहे. अधिकारी म्हणतो आम्हाला आदेशच नाही. ठीक आहे. आणि साहेब फक्त थोडंसं विनंती तुम्हाला, कृषी अधिकाऱ्यांचा असं फोन तर उचलत नाहीत, पण त्यांच्याकडे गेल्यानंतर सांगतात की आम्हाला असे आदेश नाही आहेत. तहसीलदार साहेब चांगले आहेत, तहसीलदार साहेब थोडं सहकार्य करतात, परंतु ते सांगतात की मला 20%च्या वरती पंचनामे करण्याचे अधिकार नाही आहेत. थोडंसं आपल्या माध्यमातून त्यांना जे खरं नुकसान झालंय तिथं त्यांना न्याय मिळावा ही भूमिका आहे आमची. ओके साहेब, धन्यवाद.